प्रश्न पहिला बघा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरांचा समावेश भारतातील महिलांकरिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहरांच्या निर्देशकांच्या यादीत पहिल्या टॉप 5 मध्ये समावेश आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे आणि मुंबई. प्रश्न दुसरा, कोणती अंगके ही वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी दोन्हीमध्ये आढळतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 3, कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केरळ. प्रश्न क्रमांक 4 बघा, डॅश डॅश रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 मे 1999. प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणत्या ठिकाणी देशात व्हायब्रेट जागतिक परिषद आयोजित करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गांधीनगर. प्रश्न क्रमांक 6 बघा, हिंगोली शहर हे डॅश डॅश नदीच्या काठावर वसले आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कायाधू. प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतातील पहिले गोल्ड ATM डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, कोणत्या देशात IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस सुरू करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीलंका. प्रश्न क्रमांक 9 बघा, EDचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दिल्ली. प्रश्न क्रमांक 10 बघा, हृदय आणि त्यांचे कार्य या संबंधित शास्त्रास डॅश डॅश असे म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कार्डिओलॉजी. प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅश साली झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1962. प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या बँकेला ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023ने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युनियन बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 13, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नांदेड. प्रश्न क्रमांक 14 बघा, नगरपालिकेच्या अध्यक्षास डॅश डॅश असे संबोधले जाते? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नगराध्यक्ष. प्रश्न क्रमांक 15, सौर ऊर्जेवर चालणारी बोट देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर धावणार आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए शरयू. प्रश्न क्रमांक 16 बघा, डॅश डॅश हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख असतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 17 बघा, भारताच्या तिरंगी झेंड्याचे मध्यभागी असलेले अशोक चक्रात एकूण डॅश डॅश आरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 24 आरे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय चिन्ह म्हणून कोणत्या देशाने हिम बिबट्याला घोषित केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी किर्गिस्तान. प्रश्न क्रमांक 19, अंकुरित पराग कणातील कोणत्या पेशीपासून पुयुग्मकांची निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी जनन पेशी. पुढचा प्रश्न क्रमांक 20, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास काय नाव दिले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शहीद आणि स्वराज्य. प्रश्न क्रमांक 21 बघा, वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहे तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा, प्रश्न क्रमांक 21चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मुंबई कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 22 बघा, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती. प्रश्न क्रमांक 23 बघा, किती देशांनी जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत सर्वोच्च स्थान पटकावले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6. प्रश्न क्रमांक 24 बघा, वैनगंगा आणि वर्धा नदी मिळून होणाऱ्या नदीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्राणहिता असे म्हणतात. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 25, अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बाकू. प्रश्न क्रमांक 26 बघा, कोणत्या देशाकडे अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमानपद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए युगांडा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी धानोरा. प्रश्न क्रमांक 28 बघा, महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणच्या संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी माथेरान ठाणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29, लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादीत 2024च्या अहवालानुसार प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमेरिका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, इंटरपोलचे मुख्यालय हे कोठे स्थित आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लिओन फ्रान्स. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1 जुलै 1998. प्रश्न क्रमांक 32 बघा, राज्यात गुंतवणुकीसाठी किती कोटी रुपयांचे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने बेल्जियम देशाची कंपनी ABIN वेब सोबत केले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 800. प्रश्न क्रमांक 33 बघा, पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना वापरण्यात येणारे उत्प्रेरक डॅश डॅश असते किंवा काय? तर बघा प्रश्न क्रमांक 33चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आयोडीन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मेळघाट व्याघ्र प्रकल्प. प्रश्न क्रमांक 35 बघा, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भिलार. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कोणत्या मुख्य 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर ते मुंबई. प्रश्न क्रमांक 37, H2A या रॉकेटचे प्रक्षेपण कोणत्या देशाने केले आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जपान. प्रश्न क्रमांक 38 बघा, अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक भवन असणारे आनंदेश्वर मंदिरचे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हेमाडपंथी. प्रश्न क्रमांक 39, हिमालयीन पर्वतरांगेतील खालीलपैकी कोणते शिखर सर्वोच्च उंचीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी प्रश्न क्रमांक 40, भारतीय राज्यघटनेत घेतलेली राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेनुसार घेतली आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आयर्लंड. प्रश्न क्रमांक 41 बघा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील घृणेश्वर मंदिराचा समावेश केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत करण्यात आला आहे? तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 41चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा, सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांना शोधून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा स्तर कोणत्या भागात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्थितांबर. प्रश्न क्रमांक 43 बघा, रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ताम्हिणी. प्रश्न क्रमांक 44 बघा, महाराष्ट्रात प्रथम डॅश डॅश येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुंबई. प्रश्न क्रमांक 45, कोणते राज्य देशातील एकूण स्टार्टअपच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 46 बघा, पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बाळापूर. प्रश्न क्रमांक 47 बघा, जगात लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक ग्लोबल
फायर पॉवर लष्करी ताकद यादीत 2024 आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 किती, तर या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 48, पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बॅसोफिल्स. प्रश्न क्रमांक 49, दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोदावरी. प्रश्न क्रमांक 50, पालघर जिल्ह्याला यापैकी गुजरात राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागू आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वलसाड.